नक्कीच जाणार आहोत. अनुभव आहे, लोकल लेवलचा अनुभव आहे आणि या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चांगला खेळ खेळायचा प्रयत्न करू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. दोन्ही कॅप्टन वजीरभाई आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांच्या शुभास्ते आपण प्रथमतःच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपण पाहिलं तर जे समालोचक या ठिकाणी समालोचन करणार आहेत पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये अनिलजी माळी सर, वजीर शेख सर आणि किशोर चव्हाण सर, त्याचबरोबर सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण सुमित सोनोने सरांचा विशेष सन्मान, एक सन्मान चिन्ह आणि एक आकर्षक टी शर्ट तो देखील देऊन आपण इथे मात्र सन्मानित करतोय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात आपण पाहिलं तर समालोचन करणारे समालोचक आदरणीय सुमितजी सोनोने सर यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न करतोय. मॅच सुरू होते, सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात झाली. पुन्हा एकदा आपण दुसऱ्या इनिंग आणि दुसऱ्या डावाचं धावतं समालोचन ऐकणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूयात पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाचं समालोचन. यानंतर पुन्हा एकदा आदरणीय सुमित सोनोने सर यानंतर आपल्याला ऐकायला मिळतील. थँक्यू. गो टू कॉमेंट्री बॉक्स सुमित सोनोने सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्यांच्या कुशीनंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या वारसदाराने हे स्वप्न सत्तेमध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेललं पेललं ते राजा शंभू छत्रपती, जगद्गुरु जगवंदनीय संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज, या देशासाठी या भारतीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः मानाचं वंदन. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वाचा आज शुभारंभ झालाय. आज या स्पर्धेचा असणारा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये उपस्थित असणारे सर्व संघांचे खेळाडू, संघनायक, संघ मालक, तुमचं सर्वात पहिलं तर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ लांडगे, उपाध्यक्ष संदीपभाऊ नाणेकर आणि त्यांची संपूर्ण कमिटी, त्याचबरोबर या स्पर्धेला आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर करतोय. ड्रीम लाईव्ह इव्हेंट च्या असणारे संपूर्ण ऑफिशियल्स, त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे पंच कुणालजी निकालचे सर, विनोद जाधव सर आणि सागर बोध सर. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्याही वतीने मी मावळ भूषण सुमित सोनवणे आपल्या सर्वांचं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो, आदरपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या पहिल्या सामन्याकडे. चालू असणारी मॅच आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. DPSCC राहुल भाऊ सईद यांच्या मालकीचा असणारा संघ माफ करा, DPSCC हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सामना सुरू झालेला आहे. 5 धावा स्कोर कार्ड वरती, एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एक फलंदाज देखील बाद आहेत. यावेळेस लॉफ्ट केलं बॉलला लॉंग ऑफ मध्ये आणि राजेश पवार आहे चेंडूच्या खाली. इथे विकेटचं होईल पतन.
आता आपण पाहतोय 70 झालेले आहेत, 71 बनवायचे आहेत आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे 5 धावा स्कोर कार्ड वरती आहे. सुशांत खोट आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर राज ढेरे ही जोडी आहे. तर अनिकेत कानेकर हा खेळाडू आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ते मैदानामध्ये असणार आहे. पहिली विकेट त्यांना आपल्याला बघायला मिळाली. यावेळेस आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला गेला. चेंडू डीप मिड विकेटला फरार. धाबा मिळतील 4 चौकार. थँक्यू. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू एकदा आपण पाहिलं तर मुख्यच्या क्षणी बॅट देखील त्या ठिकाणी थांबवली गेली, कारण थोडेसे कन्फ्युज झाले मी म्हणेल फलंदाज. गोलंदाजाचा इथे चौकारानंतर गुड कमबॅक आपण पाहिलं. विनोदजी जाधव आणि कुणालजी निकाळजे त्याचबरोबर सागरजी बोध यांची पंचांची भूमिका आपण पाहतोय. ओके, सामन्याकडे जायचं आपल्याला मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण इथे जर आपण बघणार आहोत लो फुल टॉस यावेळेस मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये चेंडू आपण बघतोय चाललाय ट्रॅव्हल होत. चांगलं कव्हर आपण पाहतोय मैदानामध्ये केलंय. सिंगल तरी इथे आली. दुसऱ्या धाब्याचा देखील इथे प्रयत्न झालेला आहे. 2 धाबा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत आणि या 2 धाब्याने स्कोर कार्ड आपण बघतोय 11 धाबा ज्या स्कोर कार्ड वरती इथे असणार आहेत. आज आपण पाहतोय स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व दुसरे एक यशस्वी स्पर्धा म्हणून आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांनी ज्या प्रकारचा पुढाकार खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड साठी जो घेतलेला आहे, एक नवसंजीवनी देण्याचं काम मात्र या क्रिकेटला केलेलं आहे. स्विच हिट केला बॉलला तिथे बघायचंय मात्र थर्ड मॅनच्या काढूला बीट करत चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन मध्ये. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगला सलामी ठोकलाय. खणखणीत चौकार आलाय. थँक्यू. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे एक व्यक्तिमत्व आणि युवकांचा एक सपोर्ट सिस्टम म्हणून आम्ही यांच्याकडे बघतो. बिनविरोध नगरसेवक सन्माननीय रविभाऊ लांडगे यांचं फार मोठं योगदान खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी असतं आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर तरुणांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असतात. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल ते मैदानाच्या मध्ये दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं गेलं तर अविरतपणे ज्यांनी मेहनत घेतली ते सन्माननीय राहुल शेठ लांडगे यांचं देखील खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद आहे. आज कुठेतरी आपण बघितलं गेलं तर पूर्वीचं पिंपरी चिंचवड क्रिकेट आम्ही पाहिलं ना तर कुठेतरी खुल्या गटामध्ये पिंपरीचं क्रिकेट बघितलं जायचं. त्यानंतर आम्ही बघायचो बरेचसे नवीन चेहरे पिंपरीमधून पुढे येत नव्हते. एखादा संघ कुठेतरी ताकदवर बनायचा आणि इतर संघांना मात्र त्याची ताकदीचा सामना करावा लागायचा. परंतु अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे यांनी ज्या प्रकारचा पुढाकार घेतलाय, ज्या प्रकारची मेहनत घेतली, ज्या प्रकारचा आपण पाहिलं तर खेळाडूंना एकत्रित करण्याचं त्यांनी काम केलं, सर्व संघांना विचारात घेतलं आणि आज या पुणे जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन हे नाव मात्र मोठ्या आदराने घेतलं जातं. मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवर आपण इथे बघतोय राजेश पवार. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. बैठक आहे, पडले झोपलेत परंतु चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. थँक्यू. इथे जर आपण पाहिले गेले तर चौकार येताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. स्ट्राईक ऑन मैदानामध्ये बघता येईल. राज काय बॅटिंग करतोय राज इथे. स्विच स्ट्रोक दाखवलेत राजेश पवार. राईट मोर द विकेट. हा ट्रॅकर बॉल हुक केला. बॉलला शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून आपण पाहतोय. चेंडू मात्र तिथे सजवला, खेळला.
दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरकणार आहे. राज मात्र थोडासा गेअर इथे चेंज करतोय. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज आपल्या सोबत व्हाईस ऑफ पिंपरी चिंचवड म्हणून मात्र ज्यांना संबोधलं जातं अतिजी नरवाल, त्याचबरोबर खेड तालुक्याचे गोड आवाज ज्यांचा तुम्ही ऐकला उत्तम सावंत सर, आज स्वतः अनिल माळी सर मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र खेळलेला स्ट्रोक होता. मिड विकेटच्या दिशेने डीप मिड विकेट मध्ये खेळाडू तिथे तैनात आहे. 1 धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण बघतोय स्कोर कार्ड वरती 22 धावा आहेत. एका बाजूला आपण माझ्या मित्रांमध्ये बघितलं तर सुशांत आहे, दुसऱ्या बाजूला राज आहे. समीकरण 33 चेंडू 49 बनवायचे आहेत. राजेश पवार याही खेळाडूचं आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट पटलावरती एक झळाळत असणारं नाव आहे. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. थोडासा चेंडू वळण घेणार आपल्याला बघायला मिळाला आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये 1 धाव इथे येताना आपल्याला बघायला मिळाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स आपण इथे बघतोय. हिरवळ असं एक क्रीडांगण आणि विशेष आपण पाहिलं तर एक पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या माध्यमातून जर आपण पाहिलं एक वेगळा दर्जा सतत मोठमोठा मात्र होताना आपण बघतोय. मोठा स्ट्रोक यावेळेस बघायचंय. लॉंग बॉक्सचा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ तिथे जेल सुटला. असं म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. आणि ते झेल तुमच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारे असतात आणि तुम्ही अशा प्रकारचे झेल जर सोडत असाल तर निश्चितप्रमाणे तिथे गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमकुवत होणार आहे, कमजोर होणार आहे. परंतु राजेश पवारला माहिती आहे प्रचंड मोठं ताकदीचं क्रिकेट मात्र खेळून खेळलेलं आहे. कमबॅक करता येतं आणि कमबॅक हे कुठूनही करता येतं. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी समोरून मात्र चेंडूने थोडासा वळण तिथे घेतलं. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे. ते तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण इथे बघतोय धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 25 धावा. डीपीएस क्रिकेट क्लब या संघाची धावसंख्या आपण बघतोय इथे 25 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. समीकरणाकडे घेऊन जाणार आहे. 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 46 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायचे. मला वाटतं अनिल सर आपण या सीझन मध्ये बघितलं आणि ते बॅटिंग पॉवर प्ले की बऱ्याच वेळा आपण काय होतं की वेळ जर संपल्यानंतर एक सबस्टिट्यूट एक अतिरिक्त 30 यार्ड सर्कलचा जो बाहेर खेळाडू आहे त्या खेळाडूला 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागते शेवटच्या षटकांमध्ये. परंतु कैलास भाऊने चांगला निर्णय घेतला की या सीझन मध्ये त्याचे बरेचसे फिल्डिंग टीमला मात्र त्याचा तोटा होतो. परंतु कैलास भाऊने सांगितलं की तसं आपल्याला काही गरज नाही, वेळ संपला ना तर तुम्ही 2 रनची पॅनल्टी घ्या. कारण आपल्याला 8 षटकाचे मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे. सर्वात महत्वाचा निर्णय हा आहे. अलीकडच्या काळाचं क्रिकेट आम्ही बघतो की फार गतिमान क्रिकेट जरूर झालंय, परंतु हे गतिमान क्रिकेट होत असताना कुठंतरी एक चांगलं क्रिकेट आणि चांगल्या मैदानामध्ये चांगली स्पर्धा असेल तर मोठं क्रिकेट खेळायला पाहिजे. त्यासाठी 8 तास आपण इथे बघतोय कैलासभाऊ लांडगे यांचा. मॅच कडे जाऊयात आपण. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विजय खडके बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहेत. पॉवर प्लेचे षटक घेऊन आलेत आणि विजय खडके देखील आपण पाहिलेलं तर सातत्याने महाराष्ट्रभर मात्र आपल्या खेळाच्या आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती याही खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. स्ट्राईक ऑन मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहे सुशांत. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक मात्र खेळला लंगॉनला राजेश पवार आहे. अगदी रमत गमत मात्र तो चेंडूपर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव देखील तितकीच महत्वाची असते. असं म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. एका एका धावेने यशाचा डोंगर उभा करता येतो. एका एका छोट्याशा दगडाने देखील आपण पर्वत उभं करू शकतो. विजय खडके तयार. डावकुऱ्या त्यांना मारा करतायत. ओहो, यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तिथे आपल्याला बघायला मिळाला नाही. फुटवर्क नव्हतं राजचं खऱ्या अर्थाने या स्ट्रोक मध्ये. असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क हे फार महत्वाचं आहे. तो फुटवर्क आपल्याला बघायला मिळाला नाही. आणि विजय खडकेला माहिती आहे की आपल्याला धावसंख्या इथे आपण कमी उभी केली सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये आणि कमी धावसंख्येमध्ये आम्हाला फाईट करायची आहे. विजय खडके पुन्हा तयार असतील. डावकुऱ्या हाताने स्ट्राईक ऑन राज.
यावेळेस पुन्हा अगदी हलक्यात आपण पाहतो चेंडू खेळून काढलाय शॉट पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा. राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी आणि त्यांचे संपूर्ण मेंबर्स यांनी खऱ्या अर्थानं फार मोठी मेहनत या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ते घेत असतात. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा बघायचा विजय. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह अमनजी भट आणि त्यांची टीम एक चांगल्या प्रकारचं काम आपण पाहतो मैदानामध्ये करताना आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. हा चेंडू वाईड आहे. अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे होता सुशांतचा, परंतु त्याला फॉलो करत आपण पाहतो टाकलेला चेंडू विजय खडकेने व्हाईट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला जो बघायला मिळाला. आणि इथे जर आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये देखील महाराष्ट्रातील नामवंत आणि पुण्यातील दिग्गज समालोचक देखील आपली हजेरी लावताना आपण बघणार आहोत. त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. मॅच कडे जायचंय पुन्हा एकदा आणि ट्रॅक वरती आपण इथे बघतोय विजय खडके स्ट्रायकर सुशांत. ओ यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी दिशा तिथे बदलली. मला वाटतं विकेटचा थोडासा जर आपण अभ्यास केला तर मला वाटतं विकेटवरती थोडंसं हलकंसं ग्रास आहे आणि सकाळचं सत्र त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना मदत इथे मात्र मिळणार आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो आणि सर की एखादी मातीची खेळपट्टी असेल तर पाटा विकेट जर असल्यानंतर फलंदाजांना कुठेतरी ती ऍडव्हान्टेज राहतं. पुढचं तर बघायचं आहे इथे गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा दोघांचाही कस लागणार आहे. लोअर फुल टॉस होता. यावेळेस बॅटची आपण बघितलं गेलं तर प्रॉपर मिडल चेंडू इथे होऊ शकला नाहीये. शॉर्ट विकेट मध्ये आलेली एक सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने धापलक देखील पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 29 धावा 29 रन 25 चेंडू जो शिल्लक आहेत 42 धावा अजून मात्र बनवायच्या आहेत. मॅच लांबवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इथे 11 हा संघ इथे करतोय. प्रत्येक मॅचला आपण पाहिलं गेलं तर तुम्हाला आपली प्लेइंग 11 देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. कॅप्टन वरती देखील फार मोठी जबाबदारी. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी तिथे मैदानात बघायचं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 29 धावा 24 चेंडू 42 अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. प्रथम क्रमांकासाठी आपण इथे बघतोय 71,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 51,000, तृतीय क्रमांकासाठी 31,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 31,000. हे 4ही क्रमांक खऱ्या अर्थाने आपल्याला ज्यांनी सौजन्य केलेत या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि युवकांचे सपोर्ट सिस्टम युवा हृदय सम्राट माननीय श्रीमान बिनविरोध नगरसेवक रवी भाऊ लांडगे यांच्या वतीने मात्र 4ही प्राइज आपल्याला सौजन्य केलेले आहेत. त्याचबरोबर अंतिम बक्षीस पात्र फेरीमध्ये 4ही संघ जे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहेत त्यांच्यासाठी भव्य चषक ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले स्वर्गीय गजानन भाऊ वेणूजी लांडगे यांच्या स्मरणार्थ स्वप्नील भाऊ लांडगे सिने अभिनेते. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी आपल्याला हा किताब सौजन्य केलेला आहे. एक स्पोर्ट्स सायकल आहे आणि त्याचबरोबर एक भव्य ट्रॉफी जी असणार आहे स्वर्गीय गजानन भाऊ वेणूजी लांडगे यांच्या स्मरणार्थ स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या वतीने भव्य ट्रॉफी. त्याचबरोबर विनायक दादा चव्हाण युवा नेते यांच्याकडून एक स्पोर्ट्स सायकल. त्याचबरोबर नफलतलाल शेठ दोशी श्रीपाद ज्वेलर्स भोसरी यांच्या वतीने अष्टविनायक दर्शन चांदीची फ्रेम. एक आकर्षक आपण पाहिलं सिरीज जरूर आपण या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. सर्वांच्या नजरा असणार आहेत खरं या स्पर्धेवरती कारण ही स्पर्धा गाजवणार कोण. मॅच कडे जाऊयात. 4 षटकं आपण पाहतो इथे मैदानामध्ये संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 29 24 चेंडू 42 आतूनही मात्र बनवायचे आहेत. 24 चेंडू 42 वेळ आपण बघितलं तर वेळेचं बंधन आहे आणि अतिशय दक्ष पंच आपण या स्पर्धेमध्ये जरूर बघणार आहोत. मुख्य पंच जर आपण पाहिलं विनोद जाधव सर, दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग मध्ये कुणाल निकाळजी सर. मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस ऑन साइडला बघायचं आहे गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. 2 धावा तिथे मैदानामध्ये घेतल्या जातील.
आणि संपूर्ण महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने आपल्या गोलंदाजीने दबदबा निर्माण करणारा स्वतःची ओळख बनवणारा पुण्यातील एक स्टार गोलंदाज आणि विशेष एक चांगले पंच म्हणून आम्ही ज्यांना पुण्यामध्ये बघतो. यामुळे 6 चेंडू आपण बघतोय इथे बॅटची एज बॅटला ब्रश करत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावलाय. विशेष आपण पाहिलं गेलं तर पिंपरी चिंचवड मधूनच मात्र आपल्या कारकिर्दीला केलेली सुरुवात पुण्याचं क्रिकेट, पिंपरीचं क्रिकेट आणि महाराष्ट्राचं क्रिकेट ज्यांनी आपल्या गोलंदाजीने गाजवलं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि तिथे जर आपण पाहिलं गेलं तर मावळचं क्रिकेटवरती देखील ते सतत आपली हुकूमत गाजवतात. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना पंच म्हणून अनेक स्पर्धेमध्ये देखील बघितलेलं आहे. सलमान शेख सर, सलमान सरांच्या वतीने स्पेशल प्राइज आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये कितीही विकेट हॅट्रिक जरी आल्या त्या प्रत्येक विकेट हॅट्रिकला 200 रुपयाचं प्राइज असणार आहे. प्राइज महत्वाचं नाहीये, तिथे देणाऱ्याची वृत्ती महत्वाची आहे. कट केलेला बॉल शेखर गोडांबेसाठी प्राइज झालेला आहे. शेखर गोडांबे मॅच जर इथे संघाला जिंकून दिली ना तर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर ते आदरणीय अनिलजी माळी सर यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज शेखरसाठी आहे. मॅच कडे जायचं आहे आणि तिथे मात्र आपण बघतोय शेखर गोडांबेला मात्र इथे परतावं लागते. बिग विकेट गॉन. एक बार जो चाहे जवान जीने के 4 दिन जीने के 4 दिन बाकी है बेकार दिन. जाए 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 एक बार जो चाहे जवान. धन्यवाद डीजे. आणि या सीझन मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर सलमान शेख सर यांच्यावरती आता फार मोठी जबाबदारी आहे. आणि विशेष पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचा पहिला बेसिक नियम आहे, एक तुम्ही स्टार खेळाडू आहात म्हणजे सगळे स्टार एकत्र येऊन टीम बनवायची नाही. एक तुम्ही नवीन खेळाडूंना सोबत घेऊन टीम बनवायची. म्हणजे तुम्ही मोठे आहात, तुमचा अनुभव तुम्ही त्यांना शेअर केला पाहिजे, त्यांना सोबत घेऊन तुम्ही खेळलं पाहिजे. आणि त्यानंतर मात्र निश्चितपणे आज सलमान शेख सरांनी स्वतः जबाबदारी ती घेतलेली आहे. सलमान सर सर्वात पहिले तुमचं अभिनंदन, कारण सर्व नवीन खेळाडू घेऊन तुम्ही लवकरच पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आपला संघ रजिस्टर कराल. मॅच कडे पुन्हा एकदा अगदी तुमच्या बाहेर असणारा चेंडू होता, चेंडू डॉट आलेला आहे. मॅच कडे जाऊया. मॅच देखील आपण पाहतो अतिशय महत्वाची असणार आहे. स्कोर कार्डवरती 32 धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या पण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू आणि 39 धावा बनवायचे आहेत. मॅच कडे जाऊयात आपण. यानंतर विनर सामना आपण जो खेळवणार आहोत आणि आपण टीम मीटिंग साठी वेळ अधिकचा घ्यायचा नाहीये. संघाचं कॅप्टनचं मी लक्ष वेधेल इथे. वेळ फार महत्वाचा आपल्याला. आणि सन्माननीय कैलास भाऊंनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही अधिकचा वेळ घेत असाल तर पॅनल्टी मध्ये वाढ देखील आपण करू शकतो. 2 धाब्यावरती असं आपण समजू नका की 2 धाब्यांची पॅनल्टी मिळणार आहे, काही हरकत नाही, परंतु पॅनल्टी मध्ये वाढ होऊ शकते. मॅच कडे जायचं आपल्याला. मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत 18 चेंडू आणि 39 धाबा हे समीकरण आहे. या षटकामध्ये आपण बघतो फक्त 3 धाबा इथे आपल्याला बघायला मिळाला.
पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये जवळपास आपण पाहिले गेले तर आता 50 संघ पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आता मात्र रजिस्टर होत आहेत. फार मोठे यश खऱ्या अर्थानं सन्माननीय कैलास लांडगेंची संपूर्ण कमिटीने मात्र मिळवले. यावेळेस फार मोठी बॅट फिरवली. मॅच कडे जायचंय पुन्हा एकदा. बरोबर तयार. यावेळेस सध्या तुमच्या बाहेर असणारा चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा चेंडू डॉट येताना आपल्याला जो बघायला मिळाला. मॅच कडे जायचंय आपण पुन्हा एकदा आपण बघतोय 32 स्कोर कार्ड वरती 16 चेंडू शिल्लक आहेत. 39 बनवायचे. संतोष कोकणे महाराष्ट्र पोलीस बॉलिंग ट्रॅक वरती. हा ट्रॅकर बॉल यावेळेस उडवलाय. बॉलला क्षेत्ररक्षक बघायचंय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू ते कव्हर करतोय. एक धाव आता मैदानामध्ये येताना बघायला मिळते. फलंदाजांची दमछाक सुरू झालेली आहे आणि मला वाटतं कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला चौकार आणि षटकार इथे खेळावे लागणार आहेत. एकेरी दुहेरी धावेने आता काम होणार नाही. मॅच कडे जायचंय. याच्याकडे पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे कमिटी मेंबर्स अविनाश बापू लांडे साहेबांचा याच्याकडे आपण पाहतो होतो शुभागमन भाऊ. आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे, आदरपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. यावेळेस कोलवटाचा बॉल खोदून काढला. षटकचा कव्हरच्या डोक्यावरून खेळाडू चेंडूला इथे पाठमोर होत आहे. सिंगल इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा तर तिथे मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि या 2 धावेने संघाचा वाढता धावफलक 35 धावा. 13 चेंडूंचा आता खेळ मात्र जो शिल्लक आहे आणि या 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 36 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये जरूर केला आहे. बघायचं अजय आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न लेग बाईसच्या रूपाने आपण पाहतोय आलेली मैदानामध्ये सिंगल. एक धाव इथे रोखू शकली नाहीयेत. 6 षटकं संपलेली आहेत. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. शेवटचे 12 चेंडू तर शिल्लक आहेत आणि 35 धावा अजूनही बनवायचे. 17.5 च्या सरासरीने आता मात्र धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. खऱ्या अर्थानं राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी संघाचं मात्र आणि पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचं एक स्लोगन आहे, जान क्रिकेट शान क्रिकेट, सर्वांचा अभिमान म्हणजे क्रिकेट. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचा नुकताच शुभागमन होत आहे. या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ आधारवर असंख्य युवकांचे प्रेरणास्थान, युवा हृदय सम्राट आणि राजकारण आणि समाजकारण यांची एक उत्तम सांगड घालणारा नेता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते सन्माननीय बिनविरोध नगरसेवक आदरणीय रविभाऊ लांडगे भाऊंच्या यशस्वी होते. शुभागमन भाऊ आपलं मी मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅच कडे जायचं आपल्याला पुन्हा एकदा. थँक्यू. सामन्याकडे जायचं आपल्याला मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. यावेळेस आपण बघणार आहोत स्कोर कार्ड वरती 36 धावा आहेत. 11 चेंडू 35 अजून मात्र बनवायचे आहेत. 11 चेंडू आणि 35 हे समीकरण. विजय खडके पण ट्रॅक मध्ये आपण इथे बघतोय. यावेळेस काय चेंडू टाकलाय ब्लॉक होल मध्ये मैदानामध्ये. चेंडू बॅट येण्याच्या अगोदर चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. यावेळेस वेग दाखवला विजय खडकेने. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येतोय. या निर्धाव चेंडूने प्रेशर मात्र आता फलंदाजांचं थोडंसं वाढतंय. डीपीएस हा संघ मात्र थोडासा आता अडचणी सापडलेला आहे. कमबॅक करायचंय आणि कमबॅक करायसाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. बॉलर तयार मैदानामध्ये पुन्हा एकदा विजय खडके. साडव्या बॅटने मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट पाहतोय प्रॉपर मिडल चेंडू होऊ शकला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला तिथे अडवला जातो आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. स्कोर कार्ड वरती 37 धावा आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा अजूनही आपण पाहतोय ते जिंकण्यासाठी मात्र जे बनवायचे आहेत. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सपोर्ट सिस्टम म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो पाहिले गेले तर प्रत्येकाच्या मदतीला
माणूस आपल्या हक्काचा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते सन्माननीय काही सम्राट बिनविरोध नगरसेवक रविभाऊ लांडगे आज भाऊंच आपण पाहिले गेले तर या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष आपण पाहिले या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे मात्र या क्षणी आगमन झालेलं आहे. मॅचकडे जायचं पुढे 37 धावा 8 चेंडू शिल्लक 34 धावा अजून मात्र इथे बनवायचे आहेत. आता मात्र टार्गेट थोडस वाढलं जात आहे. स्ट्राईक ऑन प्रवीण पाटील लो फुल टॉस होता यावेळेस प्रॉपर बॅटवर चेंडू मिडल झालेला नाहीये. मिड ऑफ मध्ये राजेश पवार आपण पाहतो तिथे मात्र चेंडूला अडवता जरूर झेल झालेला आहे परंतु हा चेंडू ते बीमर आहे की नाही मात्र तिसऱ्या पंचांची मदत टेक्नॉलॉजीचा वापर आपण इथे करणार आहोत. विशेष आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारचं ड्रीम स्पोर्ट लाईव्ह हा इव्हेंट आपण पाहतो खरं अगदी या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून केले जात आहे ते अमन भट सर विशेष तुमचं कौतुक सन्माननीय रविभाऊ लांडगेंनी केलं की आपलं जे काम आहे आपला जो कामाचा दर्जा आहे तो निश्चितप्रमाणे आता एक वेगळ्या उंचीवरती पोहोचलेला आहे. क्वालिटी त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर वेगवेगळे फीचर्स टेक्नॉलॉजीचा वापर आपण इथे करतायत. तिसऱ्या पंचाने नो बॉल आणि इथे फ्री टॉन फ्रीट आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये असतील. जवळ मॅच कडे पुढे येता स्ट्राईक ऑन इथे मैदानामध्ये असणार आहे तो राज बघायचा फ्रीटचा फायदा तो घेईल का परंतु नाहीये. अगदी गुडल्या स्पॉट वरती पीक झालेला चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. संघाची धावसंख्या इथे मैदानामध्ये बघितले गेले तर 39 धावा 7 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे आणि 32 धावा अजूनही मात्र इथे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि 32 हे समीकरण आपण इथे मैदानामध्ये बघतोय. खेळाडूसाठी आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे एक चांगलं व्यासपीठ स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघतोय. यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न परंतु सरप्राईज केलं इथे राजला विजयने. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण जे बघणार आहोत संपलं जाईल. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समीकरण असेल शेवटचे चेंडू 6 बनवायचे आहेत. 31 धावा. जान क्रिकेट शान क्रिकेट तुमचा आमचा सर्वांचा अभिमान क्रिकेट स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे उपस्थित मान्यवर बक्षीस जाते संघ संघ मालक खेळाडू स्पर्धेचा आनंद घेणारे ऑनलाईन प्रेक्षक आणि हो मैदानावरती उपस्थित राहून खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत दमदार स्वागत. स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री रविभाऊ लांडगे प्रथम बिनविरोध नगरसेवक पिंपरी चिंचवड. मॅच कडे जायचं आपल्याला शेवटचे 7 चेंडू शिल्लक असणार आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर तो उडवलाय परंतु मात्र लांबी कमी होती. राजू रासकर मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. खऱ्या अर्थानं राजू रासकर हे नाव मित्रांनो जर आपण पाहिलं ना जेव्हा जेव्हा पिंपरीचं क्रिकेट पुण्याचं क्रिकेट आलं त्यावेळेस मात्र राजू रासकर नावाचा दबदबा एक आक्रमक बॅटर म्हणून मात्र राजू रासकर यांचं नाव राहिलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस बॅटरनी बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र आता डॉट एक सिंगल अगदी लेग बायच्या रूपाने घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता फलंदाजांचे खांदे झुकलेले आहेत. तो फलंदाजांमध्ये आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळत नाहीये. पुन्हा मैदानामध्ये प्रवीण पाटील 6 चेंडू आतापर्यंत खेळले 3 धावा त्यांनी बनवल्यात. 21 चेंडू खेळला राज आणि 20 धावा त्यांनी बनवल्यात. पुण्याला मोठा सुगोदी खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बघायचंय लॉंग ऑफचा चेंडूच्या खाली झेल तिथे होतोय. विकेटचं होईल पतन. मॅच कडे जायचं अजून फक्त 3 चेंडू मात्र शिल्लक आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण बघायचं ते 18
22 धावा अजून मात्र आपण पाहतो जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. यावेळेस बैठक स्ट्रोक डीप फाईन लेगला चेंडू चाललाय. दन 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 करत आलेला हा खणखणीत चौकार. जंगल में शेर बाहों में मोर. थँक्यू आपण पाहतो इथे मला वाटतं रोहित आला परंतु रोहितच्या आक्रमणाला फार उशीर झाला असं म्हणायला का आता वावगं ठरणार नाही कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून 24 बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा सूचित करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि तिथे मात्र बघायचं एक धाव मैदानामध्ये आलेली आहे. शेवटचा आता 1 चेंडू मात्र जो शिल्लक असणार आहे. या ठिकाणी या मैदानाचे ओनर समीरजी तापकीर साहेब आणि त्याचबरोबर अजिंक्यजी गिलबिले या दोन्ही मान्यवरांचं अतिथींचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचंही स्वर्गीय अंकुश लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि मॅच इथे संपलेली आणि मॅच इथे जिंकलेली आहे. श्रीतेज 11 संघाने विजय संघाचे अभिनंदन. जान क्रिकेट मातोश्री 11 विरुद्ध मंगलमूर्ती इन्फ्रा. विनंती आहे दोन्ही टीम्स आपण इथे समोर लाईन अप करून घ्या. शिरू लोहार आणि संदेश गाजरे दोन्ही संघाचे कॅप्टन इथे लाईन अप करून घ्या इकडे. आज आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने दोन्ही टीम्स आपण एकमेकांना सेकंड करून घ्या. स्वर्गीय अंकुश लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 या स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा आपण या ठिकाणी या स्पर्धेची असणारी